सन 1981 मध्ये झाली भेट आमची. आणि त्यांच्या बहिणीच्या मार्फत, ती ज्योती मार्जनी म्हणून बडोद्याला आहेत ना, त्यांच्या मार्फत झाले. म्हणजे त्या कवी संमेलनाला आमच्या यायच्या, बरं का. आणि तेव्हा मग या पण आल्या होत्या. पण यांनी एक गझल सुद्धा सादर केली होती. ही कुठे नेणार मजला वाट आहे, भोवताली दाटला काळोख आहे. बरं का. इतकी सुंदर गझल लिहिली होती आणि सगळे शेर चांगले होते. सन 1984 मध्ये सप्टेंबरमध्ये आम्ही त्यांचा एक शो पण केला होता गझल गायनाचा. आणि रसिक मित्र मंडळाची स्थापना सुद्धा 1984 मधलीच आहे. म्हणजे तेव्हा सुरेशचंद्र नाडकर्णी होते, हनीफ सागर होते, अशोक सुरतवाला माझे बंधू, आणि सुरेशचंद्र सुरतवाला वगैरे असे लोक, 5 लोक होते. आणि शशीताई पण होत्या. अशा पद्धतीने आम्ही वाटचाल करत आलोय आतापर्यंत. 80चं दशक जोरात गेलं. त्यांच्या काही गझला आम्ही ये इश्क नहीं आसा वगैरे हे सब प्रसिद्ध केल्या त्यावेळेला. तेव्हा कॅसेट होती. ते कॅसेट होती, जितेंद्र अभिषेकीनं बोलवलं होतं आणि त्याच्याबरोबर त्याच्या हस्ते ओपनिंग होतं. कर्जातली गायकी ही त्यांची स्ट्रेट आहे. दिल लगाने की किसी से वो सजा पाई के बस, ऐसी ऐसी इश्क में इस दिल पे बन आई के बस. हा, तर हे जे कर्ज होते, माहिती कर्जामधली गझल. अरे मेरे हम नफस मेरे हम नवा, मुझे दोस्त बन के दगा न दे, मैं हूँ दर्द इश्क से जाँ बलब, हम मुझे जिंदगी की दुआ न दे. आता ही त्यांची जी गझल होती, ही गझल आम्ही 80च्या दशकात ऐकायचो सगळे लोक मिळून. आणि ती त्यांची खरी स्ट्रेंथ होती. कर्जातली गझल ही त्यांची खरी स्ट्रेंथ आहे. त्यांनी मला प्रेझेंट दिली होती माझ्या वाढदिवसाला एक डायरी उत्तम गझलांची. ती अजून माझ्याकडे आहे आणि मी ते कायम वाचतो. आणि बहुतेक सगळ्या गझला मला तोंडपाठ आहेत, बरं का. आणि एका वाढदिवसाला त्यांनी भजनांची डायरी दिली होती. ती पण आहे माझ्याकडे, सांभाळली ठेवली. गझलचं एक अध्यासन निर्माण केलं पाहिजे. आणि गझलेबद्दल त्या फार मास्टर आहेत. त्या ऑथेंटिसिटी आहे त्याची. हा, अभ्यास आहे, ऑथेंटिसिटी आहे, अधिकार आहे. बरोबर. हा, पण त्यांनी गझल गायकी बद्दलच नव्हे तर एकूण गझलेबद्दल पण एक विद्यापीठ सुरू करावं. आणि त्या पुणे विद्यापीठाने मान्यता पण दिली पाहिजे त्याला, असं मला वाटतं की शी इज व्हेरी कॉम्पिटंट.